हे हाय गुड मॉर्निंग गाईज. तर आज मी हा फुल ब्लॉग शूट करणार आहे. त्याचं कारण असं आहे की मी आज जाणार आहे बार्बेक्यू नेशनला. कारण आज आम्ही डिसाईड केलं होतं की आज आपण बार्बेक्यू नेशनला लंचसाठी जाऊयात, जे की ऑफरमध्ये आहे सध्या 399वालं. आणि ते मला खरंच म्हणजे मी एक्सप्लोर करणार होते त्या गोष्टी, म्हणजे काय कसं काय असतं. कारण मी 390 आय थिंक 399ला मी फर्स्ट टाईमच चालली आहे, बट 999ला मी ऑलरेडी गेलेली आहे. तर मला डिफरन्स बघायचा आहे, काय काय डिफरन्स असतो काय नाही. तर मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर मग माझे मिस्टर मला इथं बोलले की तू रेडी व्हायला घे, कारण तुला खूप वेळ लागतो. मग मी इथं रेडी व्हायला स्टार्ट केलं आणि त्यांनी ते टेबल बुक करत होते ऑनलाईनच. त्यांचं एक ॲप आहे बार्बेक्यू नेशनचा, त्याच्यावरनं ते टेबल बुक करणार होते. बट आय डोंट नो काय इश्यू झाला होता त्यांच्या ॲपचा. सो ते ॲप एवढं प्रॉब्लेम देत होतं की बुकिंगच शो होत नव्हती आम्हाला. संडेपर्यंतची बुकिंग शो होत नव्हती. त्यानंतरनं आम्ही जिथे जाणार होतो तिथं त्यांनी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी कॉन्टॅक्ट करून विचारलंसुद्धा की तुमचं काही इश्यू आहे का, सिस्टम इश्यू आहे का, की टेबल दिसत नाही आहे वगैरे. तर ते बोलले की नाही सर, नाही बुकिंग होते, कारण आमच्या इथं जर बुकिंग करायची असेल तर तुम्हाला 2 दिवसापूर्वी बुकिंग करावी लागेल, त्याशिवाय बुकिंग होणार नाही. आणि इथं झालं आम्ही डिसअपॉइंट. जसं माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की बुकिंग होत नाही आहे. आणि मग मला काही सुचलंच नाही. थोड्या वेळानंतर मी पूर्णच बंद केलं. माझा ऑलरेडी मेकअप झाल्यानंतर पण मग नंतर विचार केला की यार काय करू. नंतर मग तितक्यातच त्यांच्या ब्रांचमधनं परत आम्हाला कॉल आला की तुम्ही येऊ शकता, तुमचं बुकिंग आम्ही कन्फर्म करू शकतो, आहे अवेलेबल. सो मग आम्ही त्यांना सांगितलं की हो तुम्ही बुकिंग करा, आम्ही येतो आहे थोड्या वेळातच. मग त्यांनी टेबल बुकिंग करून ठेवलं. आम्ही निघालो आणि इथं माझे मिस्टर मला म्हणत होते की तुझा पोपट व्हायला नको एवढंच. तर मग आम्ही निघालो आणि इथून एक 15-20 मिनटाच्या अंतरावरती होतं मॉल जिथं आम्ही जाणार होतो. आणि तिथं पोहोचलो आणि आम्ही खालनं स्टार्ट बघत होतो. थोडीफार गर्दी दिसत होती आम्हाला, बट आम्ही वरती गेलो. हे आहे बार्बेक्यू नेशन, त्यांचा वेटिंग एरिया. आणि इथं थोड्या वेळाने ॲक्च्युली एवढी गर्दी झाली की आम्ही विचारही केला नाही की एवढी गर्दी असेल म्हणून. खूप नंतरनं गर्दी झाली. त्यानंतर आम्ही खूप वेळ वेटिंग एरियामध्येच बसलो होतो, कारण आम्हाला वेटिंगसाठी थांबवलं होतं, कारण खूप जास्त गर्दी होती. भलेही आमचा टेबल बुक होता, बट तरीही ते वेटिंग करायला वेटिंग लिस्टमध्ये थांबावंच लागतं तिथं. त्यानंतर खूप वेळानंतरनं आम्हाला टेबल भेटला. त्यानंतर टेबलवरती जाऊन बसलो आम्ही. पहिलं तर त्यांनी स्टार्टर्स चालू केले. त्यामध्ये पापडी चाट होती पहिली तर, आणि ती खरंच खूप अमेझिंग होती. खूप भारी पापडी चाट होती. त्यानंतर असे एक स्टार्टर्स ते आणत होते. त्यामध्ये एक पनीर होतं, पनीर टिक्का होता. त्यानंतरनं एक व्हेज कबाब होता, पापडी चाट होती. असे भरपूर ऑप्शन्स होते. ॲक्च्युली आम्ही जे मेन्यू कार्ड बघितला होता त्यामध्ये व्हेजमध्ये स्टार्टर्समध्ये होतं एक पनीर चिली होता, आणि नॉनव्हेजच्या स्टार्टर्समध्ये चिकन चिली होतं. आय थिंक आम्हाला वाटलं होतं ते देतील, बट ते बोलले की नाही, आजच्या मेन्यूमध्ये ते नाही आहे. आणि आजच्या मेन्यूमध्ये पनीर टिक्का, व्हेज कबाब आणि क्रिस्पी कॉर्न वगैरे याच सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मेन कोर्समध्ये होत्या. तर मी जस्ट एक व्ह्यू घेतला की इथं सगळे स्टार्टर्स होते. त्यामध्ये व्हेज काउंटर आहे आणि सॅलड काउंटर हे आहे. इथं स्वीट्स वगैरे आहे, स्वीट्स वगैरे तिथं पेस्ट्रीज आहेत, सॅलड आहे. आणि इथं गुलाबजामचं ऑलरेडी एक संपलेलं होतं. आणि इथं नूडल्स आहेत, भरपूर ऑप्शन होते. हे आहे व्हेज क्रीम टोमॅटो सूप. त्यानंतर इथं आहे व्हेज बिर्याणी, आणि व्हेज बिर्याणी होती, छान होती, खूप छान होती. मी पण टेस्ट केलेली आहे इथली बिर्याणी. आणि त्यानंतरनं हा इथून पुढचा जो पार्ट आहे हा नॉनव्हेजचा पार्ट आहे, तुम्हाला मी शो करते. तर आहे नॉनव्हेज बिर्याणी. आणि नॉनव्हेजचं मी खात नाही, त्यामुळे त्याचे ऑप्शन जास्त सांगता येणार नाही. इथं नॉनव्हेजचं सूप होतं. त्यानंतर मी इथं नॉनव्हेजचं अजून एक आयटम होतं, मुगलाई मसाला काहीतरी आय थिंक. आणि त्यानंतर अजून एक ऑप्शन होता, इथं फ्राईड राईस आहे नॉनव्हेजसाठी. नंतरनं इथं परत स्टार्ट होणार होता व्हेज ऑप्शन मी इथं होतं पनीर लबाबदार. त्यांनी त्यांचे मेन्यू आहेत ते अपडेट केलेत सध्या. आधीचे मेन्यू वेगळे होते त्यांचे खूप सारे. त्यानंतर अजून एक इथं ॲड केलेला मेन्यू आहे जिरा आलू, जो त्यांनी आत्ता ॲड केला आहे. आणि दुसरं आहे दाल तडका आणि स्टीम राईस, जो इथं मी तुम्हाला दाखवते आहे. हा पण छान होता. आणि त्यानंतर अजून एक मला जो खूप म्हणजे मी कधी खाल्लेलं नाही आहे ते, हा एक सॉस होता. खूप म्हणजे मी तर नाही ट्राय केला, कारण मला नाहीच आवडला तो. नंतर पापड वगैरे होते. नंतर बाकी सगळे सॅलड्स वगैरे ते सगळे तिथं आहे. हा त्यांचा सगळा काउंटर आहे, त्यांचं किचन आहे. नंतर त्याच्या पलीकडे हा आमचा टेबल होता.
आणि दुसऱ्या साईडला या साईडला सगळी सिटिंग एरिया आणि हा त्यांची लाईव्ह काउंटर आहेत, जिथं तुम्ही आईस्क्रीम्स किंवा पापडी चाट, पाणीपुरी सगळ्या गोष्टी इथं लाईव्ह बनवून घेऊ शकता. आणि हे वाला आईस्क्रीम काउंटर आहे आणि हे ह्यांचं किचन आहे. सो असा खूप छान ॲम्बियन्स आहे बार्बेक्यू नेशनचा. आणि नंतर इथली जी गर्दी होती ती पण फार कमी झाली होती. गर्दी कमी झाल्यामुळं मग चांगले ऑप्शन्स होते. आहे माझा स्वीट मेनू, मी जे काही घेतलं होतं मला आवडतं ते सगळ्या गोष्टी मी घेतल्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टी मी एक एक ट्राय करत होते आणि खरंच छान होतं, मला मस्त लागत होतं सगळ्या गोष्टी. त्यानंतर इथं पेस्ट्रीज होते, पेस्ट्रीजचे ऑप्शन चांगले होते. त्यानंतर गुलाबजामुन होते, अंगुरी गुलाबजामुन म्हणतात त्याला, तर तेही होते आणि तेही मी ट्राय केले. खूप छान होते, सगळ्या गोष्टी छान होता, मेन्यू चांगला होता. आणि 399मध्ये बघायला गेलं तर असा हा मेन्यू चांगला आहे. आणि ॲक्च्युली नॉनव्हेजचा मेन्यू सगळ्यात जास्त चांगला आहे, नॉनव्हेजला जास्त ऑप्शन्स आहेत. सो नॉनव्हेजवाल्यांनी जास्त प्रेफर केलं तरी चालेल. व्हेजमध्ये ॲक्च्युली मी जास्त काही ट्राय नाही करत, कारण मी खूप कमी गोष्टी व्हेजमध्ये खाते. मला इथला व्हेज कबाब फार आवडला, व्हेज कबाब चांगला होता. त्या व्यतिरिक्त आहेत भरपूर गोष्टी चांगल्या आहेत, पापडी चाट आहे, पाणीपुरी आहे, भरपूर गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता नवीन नवीन. आणि इथला आईस्क्रीम आहेत, आईस्क्रीममध्ये ऑप्शन होते, ही स्ट्रॉबेरी होती आणि एक व्हॅनिला होती, दुसरे नॉर्मल ऑप्शन्स होते. आणि नंतर मग आम्ही पटपट आवरलं असं आणि बिल करून घेतलं, कारण ऑलरेडी खूप लेट झाला होता आम्हाला. इथं बिलचं प्रोसेस चालू होती आणि त्यांच्या ॲपला इश्यू असल्यामुळं आम्हाला बिलिंगला पण थोडासा प्रॉब्लेम आला, थोडा इश्यू आला. बट यांनी थोडीफार आम्हाला हेल्प केली, ज्याच्यामुळं आमचं बिलिंगही झालं आणि आम्ही लगेच निघालो तिथून. आणि खाली आल्यानंतर आम्ही खरंच खूप छान असा ॲम्बियन्स होता इथला पण, खालचा पण, आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. तुम्हाला हा माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.